सिद्धिविनायक आर्ट्सच्या वतीनं तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेली 25 वर्ष वडिलांपासून आम्ही हा गणपतीचा कारखाना इथे चालू केलेला आहे आणि वेळेनुसार जसा जसा काळ बदलतो त्याप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये बदल केलेत. म्हणजे बऱ्याचशा वेळेला आम्ही इथे या मूर्ती या कारखान्यामध्ये बनवताना शाडूच्या मातीच्या बनवतो. काही लोकांना मोठे गणपती लागतात, मोठ्या मूर्ती लागतात, लांब जाणारे असतात, पावसाचे दिवस असतात, मग काही जणांना प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती लागतात आणि त्यामुळे काही ज्याच्या मागण्या असतील त्याप्रमाणे आम्ही प्लास्टरचे सुद्धा गणपती इथे मागवतो. किमान माझ्या कारखान्यामध्ये 200 गणपती आहेत आणि रत्नागिरीमध्ये, लांजामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये या मूर्ती सगळ्या जातात. बऱ्याचशा मूर्ती आमच्या ह्या बुकिंग केलेल्याच असतात सर्वसाधारण. आणखीन एक आम्हाला आनंद हा गोष्टीचा होतो की आमच्या इथून बनवलेल्या मूर्ती फार लांब लांब ठिकाणी जातात, त्याची पूजा होते आणि ते भाग्य फार मोठं आहे आणि ते भाग्य आमच्या नशिबामध्ये आहे. धन्यवाद. हे मूर्ती काम करत असताना तुम्हाला कुटुंबाची मदत कशी होती? नाही, नक्कीच. हे सगळं बरंचसं काम आता ज्या आखण्या असतील किंवा महत्वाची कामं असतील तर माझा मुलगा करत असतो. आणखीन त्याचबरोबर इथे पॉलिश असेल किंवा मूर्ती आल्यानंतर त्याच्यावरचं जे वरचं काम, मूर्ती येतात त्या कच्च्या मूर्ती येतात आमच्याकडे, मग त्याच्यानंतर वरचं जे काम असतं ते आमच्याकडे ते एक तयार झालेले कलाकार आहेत सगळे, हे काम करणारे कारागीर, ते सगळे 1-2 महिने पूर्ण काम करत असतात. पण बऱ्याचशा वेळेला जी महत्वाची कामं असतात, जी आखणी असेल, सोनेरी असेल, हे शक्यतो आम्ही आमचं कुटुंबच करतं. आणि जेणेकरून कसं की फायनल हात जो आपण देतो सोनेरीचा, तो कुठेही कला मुकुटावर किंवा मस्तकावर किंवा इतर कपड्यांना उतरता नाही, त्याच्यासाठी ती काळजी घ्यायला लागते. ही कला आहे त्याच्यावर युवा पिढीला काय तुम्ही संदेश द्या? निश्चित. तुम्हाला एक सांगतो की आज आपण गणपती बाप्पा म्हटलं सीझनला, आता गणेशोत्सव कोकणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो. गणपती बाप्पा, त्याच्यानंतर दुर्गा मातेचा उत्सव येतो. जर तुम्हाला याच्यामध्ये धंद्यामध्ये जर डेव्हलप करायचं असेल तर या मूर्ती जरी तुम्ही करत बसलात तरी 12 महिने तुमचा हा धंदा चालू राहू शकतो. फक्त याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि येणाऱ्या युवा पिढीसाठी माझा एकच हा संदेश आहे, कुठलीही कला तुमची फुकट कधी जात नाही. मन लावून त्या कलेमध्ये आपण प्राण ओतून काम केलं तर प्रत्येक कलेमध्ये पैसा आणि नाव असतं.